सूत्र 292. क्व प्रमाता प्रमाणं वा क्व प्रमेयं क्वच प्रभा क्व किंचित क्वं न किंचित वा सर्वदा विमलस्य मे. सदैव निर्मळ आणि विशुद्ध रूप असल्यानं प्रमाता म्हणजे बोध कोणता, प्रमाण आणि प्रमेय कोणतं, कुठलं किंचनत्व आणि कुठलं अकिंचनत्व. नाथ सांगतात, आता राजा जनक आत्मानुभूतीची आणखी गहिरी स्थिती कथन करीत आहे. राजा म्हणतो, आता मी आत्मज्ञानाला प्राप्त झालो असं म्हणणं थिट आहे, कारण त्यासाठी आत्मा आणि मी वेगळं असण्याची गरज आहे. परंतु आता मी त्याच्यापासून वेगळा नाहीच, किंबहुना मी तोच आहे, मीच तो आहे. आधी मी स्वतःला शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय मानत होतो आणि आत्म्याला स्वतःपासून वेगळं समजून त्याच्या प्राप्तीसाठी धडपडत होतो. परंतु सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांनी केलेल्या दिव्य उपदेशानं मीच आत्मा आहे ह्याची मला जाण आली. मीच आत्मा आहे हेच सत्य आहे. प्रत्यक्ष सत्याला अन्य प्रमाणाची सिद्धतेची काय गरज? सत्य हे असतंच. आत्मरूपाला सिद्ध कसं करणार? ते प्रमाणयोग्य प्रमेय नाही, कारण ते स्वतः सिद्ध सत्य आहे. त्यात काहीच कमी अधिक नाही. ते स्वयंपूर्ण, केवल, सर्वव्याप्त, विशुद्ध आहे आणि तेच मी आहे, मीच ते आहे असं असताना आता त्याला वेगळं प्राप्त करण्याची गरज काय? कारण मुळातच ते माझ्यापासून आणि मी त्याच्यापासून विलगच नाही. इथे राजा जनक आपल्या स्वयंपूर्ण, स्वतःसिद्ध, स्वतःप्राप्त, स्वरूप आत्मस्थितीचं सत्य स्वरूप निवेदित करीत आहे.